किनवट नगरपालिकेची 2025 ची ही सार्वत्रिक निवडणूक या ठिकाणी होते आहे आणि या निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना हे महायुतीच्या वतीने आम्ही या ठिकाणी निवडणुकीला सामोरं जात आहोत आणि विद्यमान नगराध्यक्ष आणि बाकीचे नगरसेवक अशा सर्व ठिकाणी आमचे असणारे महायुतीचे उमेदवार आम्ही उभे केलेले आहेत आणि आपण विचारलेल्या प्रश्नाच्या अनुषंगाने तुम्हाला स्पष्टपणे मी सांगितलं पाहिजे। खऱ्या अर्थाने काल महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचाराच्या साठी मध्यवर्ती कार्यालयाचं आम्ही उद्घाटन त्या ठिकाणी केलेलं आहे। शहरातल्या 10 प्रभागामधून आमच्या उमेदवारांना आशीर्वाद देण्यासाठी त्या ठिकाणी मोठ्या संख्येने शहरातील मतदार त्या ठिकाणी उपस्थित होते। कार्यालयाचं उद्घाटन ज्या दिवशी झालं त्या दिवशीच किनवट नगरपालिकेवर महायुतीची असणारी सत्ता येणार हे शिक्कामोर्तब त्या ठिकाणी झालेलं आहे। हे आपल्या माध्यमातून नव्याने सांगण्याची मला आवश्यकता वाटत नाही। याचं कारण असं आहे, 2019 पासून ते 25 पर्यंत त्या किनवट नगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीची असणारी सत्ता या ठिकाणी होती। भारतीय जनता पार्टीचे नगराध्यक्ष आणि आमचं बहुमत असल्या कारणाने अन्य जरी सभासद जरी असले तर सत्ता हे महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीची होती आणि या विभागाचा एक लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असताना नगरपालिकेतल्या माझ्या नगराध्यक्षासह शहरवासियांनी ज्या काही त्यांचे प्रलंबित असणारे विकासाचे प्रश्न, मूलभूत असणाऱ्या त्यांच्या सुविधा त्या झाल्या पाहिजेत अशा पद्धतीच्या ज्या काही मागण्या त्यांनी केलेल्या होत्या त्याची पूर्तता करण्याच्या संदर्भाने सातत्य ठेवून आम्ही पाठपुरावा केला। कधी नव्हते तेव्हा त्या कितीतरी पटीने मागच्या असणाऱ्या काउन्सिल मध्ये या शहराच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणामध्ये केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडून निधी उपलब्ध करून प्रचंड अशा पद्धतीचा असणारा विकास आम्ही त्या ठिकाणी केलेला आहे, लोकांना माहित आहे। हे सगळं करत असताना काही गोष्टी राहून गेलेल्या असतील, याच्यामध्ये दुमत असण्याचं काही कारण नाही, परंतु हे सगळं केल्यामुळे संपूर्ण शहरामधले सर्व जाती जमातीतील मतदार या महायुतीच्या सोबत ताकदीने आमच्या उमेदवारांना आशीर्वाद देण्यासाठी त्या ठिकाणी त्यांनी निर्णय घेतलेला आहे। त्याच्यामुळे आम्हाला 100% खात्री आहे, उद्याच्या 2 तारखेच्या मतदानाच्या 3 तारखेच्या काउंटिंगच्या नंतर परत एकदा या किनवट नगरपालिकेवर महायुतीची असणारी सत्ता या ठिकाणी राहणार आहे, याच्यामध्ये दुमत असण्याचं काही कारण नाही। आणि मला 100% खात्री आहे 21 चे 21 नगरसेवक आणि माझा नगराध्यक्ष प्रचंड मताने निवडून येऊन इथे भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना अर्थातच महायुतीची असणारी सत्ता या ठिकाणी राहणार आहे, एवढं मात्र निश्चित आपल्या मार्फत या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो।